रामघाट, ये देखो रामघाट हर्रा टोला, जय महादेव ये मंदिर आहे. हे रामघाट हर्रा टोला हे जे या रामघाटवरून आजच्या आमच्या परिक्रमेची सुरुवात आहे. 17 तारीख आहे. या ठिकाणी बघा किनारा मार्ग, हा असा किनारा मार्ग, आम्ही किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा मी रामघाटवरून आहे ना पुढे आल्याच्या नंतर बराच पुढे आलो तर असा मार्ग आहे जो मैया किनारे ना काही रोड नसल्यामुळे आहे ना भरपूर एक शेतामार्गे पण रोड आहे. एक असा शेती असते, त्या शेतीमार्गे आपल्याला पण जावं लागतं. पण चालायला काय वाटत नाही, थोडी एक सावली असल्यामुळं बसू शकतो. कारण आता उन्हाळा होत चाललेला आहे भरपूर असा, आणि ऊन असल्यामुळं थोडंसं चालायला थोडी तकलीफ होते. पण आता मी जो आलो आहे तो रेंगीटोला, टेलीटोला, रेंगीटोला, रेंगी, टेलीटोला, रेंगी या ठिकाणी आता मी, तर मला जवळजवळ दिंडोरी पण येत चाललेली आहे. उद्या मी दिंडोरी या ठिकाणी असेल, दिंडोरी या ठिकाणी असेल मी उद्या. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा असं शेतातून चालायला लागतं आहे. नर्मदा मैया किनारे म्हणलं ना असं शेतातून भाताची शेती आहे ना त्याच्यातून चालायला लागतं. थोडंसं चढ उतार शेतामध्येच, त्याच्यामुळं थोडंसं पायी वाकडा पण पडू शकतो. त्यामुळं लांब रनिंग असते ना आपलं चालण्याचं, भरपूर लांब चालावं लागतं ना. या ठिकाणी आपण असं चाललेलं आहे. असा हा किनारा शेतातून चाललेलो आहे. जो मी चाललो रेखी पातनघाटच्या अलीकडून, पातनघाटच्या समोरून, पातनघाट हे त्या तटावर आहे आणि आपण दक्षिण तटावरती, ते उत्तर तटावरती, देवतटावरती. बघूया नर्मदा मैया किनारा मार्गे चाललेलो आहे. नर्मदे हर मंदिरावर, ठीक आहे. नर्मदे हर. या ठिकाणी बघा या मशीनच्या गळ्यामध्ये काहीच नाही आहे, आणि आहे ना ह्याच्यात फक्त इथे आहे ना बघा ना पायाला बांधलं जातं. इथे ज्या वेळेस म्हशी बांधले जाते ना पायाला, यांच्या गळ्यामध्ये काहीच नाही आहे. तोंडामध्ये का आपण म्हणतो ना ते बांधतात तोंडामध्ये, इथे हे पायाला बांधलं जातं या ठिकाणी. असं नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा असा शेतातून मार्ग होता, ते ट्रॅक्टर शेतातूनच जातात त्याच्यामुळे ह्या मार्गे जातो. तर आम्हाला नर्मदाची सुद्धा, नर्मदाजी आहे ना, नर्मदाजी, कारण इथे नर्मदाजी आहे ना छोट्याशा बारीक रूपात असून थोडी मोठी होत चाललेली आहे. बालरूपातून आता मोठी होत चाललेली आहे. या ठिकाणी असं हा मार्ग आहे जाण्याचा, या मार्गे चाललेलं आहे. हे पहा नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा हम लोग है ना जो रेखी गाँव, रेहंगी गांव में है ना हम लोग है ना इधर ना भोजन प्रसादी है ना के लिए रुकने के लिए नहीं आए थे. इनके घर के पास से जा रहे थे. ये जो सुरेंद्र प्रसाद तिवारी जी, इनने ना हम लोग को है ना आवाज़ दे के बुलाया चाय के लिए, लेकिन हम लोग इधर रुकने के बाद इन लोग के पास हम लोग को भोजन प्रसादी किया दोपहर के लिए. लेकिन ये जो है ना सबसे ज़्यादा हम लोग अमरकंटक से जब चले ना ये दक्षिण तट से ना हम लोग को है ना एक ही जो सुरेंद्र प्रसाद तिवारी ऐसे मिले ना, बहुत अच्छे आदमी है. आणि ये जो है ना ब्राह्मण है. तो इनके घर में हम लोग है ना भोजन प्रसादी करके हम लोग आगे के लिए निकल रहे. आणि इनके जो बेटे हैं ना, कौन सा है इसमें अपना चैनल क्या है, चैनल का नाम क्या है अपना जी, बोलिए ना. गायक गोलू राजा, बोलो. गायक गोलू राजा चैनल है, उसको आप सब्सक्राइब करें. गायक गोलू राजा ये चैनल है. ये खुद गाते हैं, जो गाते हैं ना सब भगवान का गाना है वो गाते हैं. आप है ना अपने ये चैनल के ऊपर है ना, मैं है ना ये जो अब मैं वीडियो डालूंगा ना इसके ऊपर मैं लिंक दे दूंगा. ये लिंक के ऊपर आप है ना लिंक देख के है ना उनका है ना सब्सक्राइब करिए और अपना सब इनका है ना गाना देखते रहिए. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण आहे ना शिवनी संगम, जे आहे ना शिवनी संगम या ठिकाणी चाललेलं आहे. बघा या ठिकाणी
शिवनी संगम नर्मदा मैया किनारीच मार्ग आहे हा. किनारा मार्ग काय आम्ही सोडत नाही, किनाऱ्यानेच चाललेलो आहे. शिवनी संगम या ठिकाणी. आता शिवनी संगम लागेल आम्हाला, नंतर लागेल दिंडोरी, कारण आम्ही हे दक्षिण तटावरती. आता हे सर्व ज्या काही गोष्टी हे आहे ना, आपल्याला सर्व दक्षिण तटावरूनच मग आमची जी परिक्रमा चालू आहे पितृ तटावरून, तर लागेल आम्हाला शिवनी संगम या ठिकाणी. नर्मदे हर या ठिकाणी बघा, हे जे आहे ना दक्षिण तटावरती नालखाती गाव आहे. या गावात आलेलो आहे आम्ही आता, नालखाती. आणि शिवनी संगम पुढे. आता आम्ही शिवनी संगम या ठिकाणी जाणार. हे बघा हे छोटे या नर्मदे हर, हे नालखाती हे गाव आहे. बघा हे असं गाव आहे नर्मदे हर. या ठिकाणी नालखाती गाव पास करून आल्याच्यानंतर हा डांबरी रोड आहे ना, हा रोड सोडायचा आणि शिवनी संगम या ठिकाणी जाण्यासाठी पगदंडी पकडायची आपल्याला. नर्मदे हर या ठिकाणी बघा हा शिवनी संगम. ही जी आहे ना, ही जी नदी शिवनी नदी आहे ती नर्मदा मैयाला जाऊन भेटते. जी शिवनी संगम आहे, शिवनी नदी नर्मदा मैयाला जाऊन भेटते. इथंच आम्ही जाते ना दक्षिण तटावरती, आणि उत्तर तटावरती होतं ना, तुम्हाला म्हणलं ते समुद्रातून मंथनातून आले तर कल्पवृक्ष देव, तर इकडून ह्या तटाला आहे आम्ही. आणि हा तर आश्रमवरती जाणार आहे. या ठिकाणी आश्रम आहे, तिथे जाणार आहे आम्ही. शिवनी संगमावरून आश्रम या ठिकाणी चाललेलो आहे. नर्मदे नर्मदे यार. बघा आम्ही अशा आहे ना पहिल्यांदा जो दक्षिण तटावरती आहे ना, पहिल्यांदा आम्ही आहे ना शिवनी संगम या संगमात, पवित्र असा संगम आहे. ह्या पवित्र संगमातून आम्ही आहे ना आता पलीकडं पायी जातो आहे, म्हणजे चालत क्रॉस करतो आहे पवित्र अशा संगमातून. नर्मदे हार हीच आहे ना नर्मदा मैयाला जाऊन मिळते, जी शिवनी नदी आहे ना, ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते. पवित्र अशी नदी नर्मदा मैयाला जाऊन आणि प्रमुख नदी, सहायक प्रमुख नदी, ये जो है सहायक आणि प्रमुख. सबसे पहले ये शिवनी नदी में पहला पाउल डाला हम लोग ने क्रॉस करने के लिए दक्षिण तट का, जब हम लोग अमरकंटक से आ रहे तभी का. ये शिवनी में पहला हमारा जल के अंदर पैर. ये देखिए ये शिवनी संगम, हे शिवनी संगम आहे. आणि पवित्र अशा शिवनी संगमातून आम्ही पवित्र अशी नदी, पवित्र अशा शिवनी संगम नदीतून आम्ही आता नदी क्रॉस करत आहे. तेव्हा हे अशी नदी या ठिकाणी आपण पाहू शकता. अशी नर्मदे हार. जल एवढं सुंदर आहे ना, आता पाय टाकल्यावर कळत एवढं सुंदर जल आहे. नर्मदे हार. नर्मदे हार. सुकारी माकारी चुकलेली. नर्मदे हार. पवित्र अशा शिवनी संगमातून आम्ही चाललोय. नर्मदे हार.